महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कल्याण ग्रामीणमध्ये कशा प्रकारे आपला प्रचार सुरू आहे? शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार सगळीकडे सुरू आहे, सभेचा दौर आहे. नेमकं आज उद्धव ठाकरे यांची देखील सभा आहे. कोण कोण सभेसाठी येणार आहेत आणि उद्याची सभा नेमकी कोणाची असणार? महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही सर्वच महाविकास आघाडीतले सर्व पक्षाला एकत्रित करून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, आप या सर्वांना एकत्र करून ह्या ठिकाणी आम्ही प्रचार रॅली, पदयात्रा करतोय. आज या ठिकाणी आपण वंडार शेठ असतील, सुधीर पाटील असतील, संतोष केणे, आपचे सर्व कार्यकर्ते, समाजवादीचे कार्यकर्ते सर्वांना एकत्र करून आम्ही ही कल्याण ग्रामीणमधली प्रचार यात्रा आम्ही जोरामध्ये सुरू केलेली आहे आणि त्याला प्रचंड उत्साहामध्ये जनतेचा, मतदारांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची सभा आहे पश्चिमला आणि सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रित केले. उद्धव साहेबांचा झंझावात आपण पाहिला असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी होत आहेत आणि जनतेने मोठ्या प्रमाणात निर्णय घेतला यावेळी फक्त महाविकास आघाडीलाच निवडून द्यायचं आहे. तशाच पद्धतीचं ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागातल्या या 4 जागा आहेत. या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीतील जे उमेदवार असतील त्यांना मतदारांनी निवडून देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आम्ही ज्या पदयात्रा करतोय त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद जनतेचा आहे, महिलांचा आहे. आरती करताना आमच्या महिला भगिनीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो आनंद मताच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. कारण कल्याण ग्रामीणमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास गेल्या 5 वर्षामध्ये न झाल्यामुळे लोकांमध्ये खूप प्रकारचा असंतोष निर्माण झाला आहे, प्रचंड राग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या वेळेला महाविकास आघाडीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो मी उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या मशालीवर बटन दाबून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणार आहेत अशा प्रकारचा निर्णय संपूर्ण कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी घेतला आहे. आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल का या प्रचारामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये आता फक्त 2 आणि 3 नंबरची लढाई सुरू आहे. आम्ही 4 नंबरवरून 1 नंबरची लढाई आमची पूर्ण झालेली आहे. जनतेमध्ये अशा प्रकारचा विश्वास होतोय. तुमच्या सर्व मीडियाकडनं माहिती मिळते का मशाल 1 नंबरला चालू आहे म्हणून. तशा प्रकारचं जरी असलं तरी आम्ही जमिनीवर राहून काम करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो, मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय. आज गोळवली, दावडी, सोनारपाडा, मानपाडा या ठिकाणी पदयात्रा सुरू आहे, रॅली सुरू आहे. लोकांचा खूप या ठिकाणी आशीर्वाद मिळतोय. आशीर्वाद हा मताच्या रूपामध्ये असतोय. उद्या शेवटची रॅली दिव्या विभागामध्ये असणार आहे. दिव्याचा भूमिपुत्र असल्यामुळे, स्थानिक गावकरी असल्यामुळे लोकांनी निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयामध्ये आदित्य ठाकरेसुद्धा सहभागी होणार आहेत. त्या प्रचार रॅलीमध्ये एकच निर्णय घेतला आहे का ह्यावेळेला भूमिपुत्र सुभाष भोईर यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यातलं जे मतदान आहे 1,05,000 यातलं 90 ते 80% मतदान हे मशालीलाच मिळेल अशा प्रकारचं मला लोकांकडनं फोन येत आहेत, फीडबॅक येतोय. तरीसुद्धा आम्हाला जरी लोकांकडनं, मीडियाकडनं माहिती होत असली तरी लोकांपर्यंत पोचण्याची संपूर्ण यंत्रणा महाविकास आघाडीतली प्रत्येक घटक या कामाला लागलेला आहे. असा एकही घटक नाही जो महाविकास आघाडीमध्ये सामील झाला आहे तो काम करत नाही. सर्वच कामाला लागले. ही निवडणूक ही सुभाष भोईरची नसून सर्व सांगतात की सर्व जे आम्ही काम करतोय ते सर्वच सुभाष भोईर म्हणून, मशाल म्हणून आम्ही महाविकास आघाडीचं काम करतोय. अशा प्रकारचा उत्साह या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी एवढंच सांगेन का ह्यावेळी महाविकास आघाडीचा कल्याण ग्रामीणचा हा उमेदवार सुभाष भोईर म्हणून लोक विधानसभेमध्ये पाठवतील आणि लोकांवर जो अन्याय झाला आहे, लोकांवर जो अंधकार गेल्या 5 वर्षांमध्ये पसरला तो दूर करण्यासाठी मला त्या ठिकाणी निवडून देतील आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर
तुमच्या विरोधक जे आहेत, जे मनसेचे उमेदवार आहेत, याच्याकडे एक विशिष्ट लक्ष देण्यात येते. स्वतः राज ठाकरे म्हणजे त्यांचा उमेदवारी अर्ज असेल किंवा 2 वेळा सभा असतील, असे अनेक कार्यक्रममध्ये राज ठाकरे या ठिकाणी दिसले. कालही तुम्ही बोलले की माझं ते घर आहे त्या ठिकाणी दिव्यामध्ये तुमचं वर्चस्व आहे, त्या दिव्यात देखील काल त्यांनी सभा घेतली होती. काय सांगाल या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? राज ठाकरेंना त्यांना 2-2, 3-3 वेळा यायला लागतं. याचं कारणच असं की त्यांनी 5 वर्ष लोकांकडे दुर्लक्ष केलं आहे. राज ठाकरेची छबी पुढे आणून आपल्याला मतं मिळतील का, अशा प्रकारचा तो केविलवाणी प्रयत्न करत आहे. आणि तो केविलवाणी प्रयत्न सुद्धा त्यांचा सफळ होणार नाही, कारण तुम्ही काहीच केलं नाही तर लोक तुम्हाला कुठं स्वीकारणार आहेत. म्हणून अशा प्रकारचा हा केविलवाणी प्रयत्न राज ठाकरे आणून करतात. आम्हाला जनतेवर विश्वास आहे, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. आमचे सर्व पदाधिकारी स्वतः काम करत आहेत, त्यामुळे आम्हाला विश्वास पूर्ण आहे की आम्ही पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये न लक्ष देता, त्यांना न करता आम्ही स्वतःच जातीनं प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचं काम करतोय. ते आम्ही ह्या ठिकाणी करतोय. त्यांनी ते केलं नाही. 5 वर्षात कुठलं काम केलं नाही, कोणाला भेटले नाही. आता ते सांगतात मी फोन उचलला नाही, मी भेटलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. तर अशा निवडणुकीमध्ये दिलगिरी चालत नाही. ते मताच्या रूपाने ते त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतील आणि मला या ठिकाणी निवडून पाठवतील. आता आपण पाहिलं राज ठाकरे नंतर आता तुम्हीच बोलले की आदित्य ठाकरे तुमच्या प्रचारासाठी रॅलीसाठी येणार आहे. नेमका कुठनं कशी रॅली असणार आहे, किती वाजता, काय नेमकं? आदित्यजी पूर्ण दिवस अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि मग दिवा, ते दुपारनंतर 4 ते 5च्या दरम्यान येतील आणि 1 तासामध्ये पूर्ण लोकांना विश्वास देतील आणि त्या ठिकाणी विधानसभेवर पाठवतील. अशा प्रकारचा विश्वास आदित्य ठाकरेमध्ये लोकांचा एक वेगळा क्रेज आहे, तरुणांचा क्रेज आहे, तरुणींचा क्रेज आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे येणं आणि लोकांना जे शब्द देतात ते पूर्ण करण्याची जबाबदारी आदित्य स्वतः घेत आहेत. काय वाटतं की त्यांच्या रॅलीमध्ये राज ठाकरे ज्यांनी टीका केलेली आहे महाविकास आघाडीवर, त्यांना त्यावेळेला ते उत्तर देतील असं म्हणजे सगळ्यांना वाटतं? तुम्हाला काय वाटतं? पण ते दरवेळी त्यांच्या टीका वेगवेगळ्या पक्षात बदलत असतात. कधी भाजपबरोबर जातात, कधी काँग्रेसबरोबर असतात, कधी राष्ट्रवादीवर असतात. अशा प्रकारे त्यांचं प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं असतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. दुसरी गोष्ट, शिवसेनेचा उमेदवार दिला आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, मात्र यावेळेस 2 गट पडलेले आहेत. विशेषतः या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे राजेश मोरे आणि शिवसेनेकडनं या ठिकाणी पूर्ण ताकद लावली जाते. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस फिरताना दिसतात. ते काय सांगाल? याचा अर्थ तुम्हाला माहिती, ही जागा आम्ही महाविकास आघाडीमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकतोय म्हणून हे सर्व मोठमोठे नेते या ठिकाणी येत आहेत. त्यांना स्वतःलाच रिपोर्ट मिळाला आहे की ही जागा महाविकास आघाडीचे सुभाष भोईरच जिंकणार आहेत. म्हणून तो त्यांचा प्रयत्न चालू आहे, कशा ना कशा पद्धतीने फक्त जाऊन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी येतात, एवढंच मी सांगू शकतो. एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण लोकसभेमध्ये तिरंगी लढाई असली तरी ही लढाई आम्ही जिंकणार असा विश्वास जो आहे या ठिकाणी सुभाष भोईर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.